नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी मारुती चव्हाण, ऋषी ॲग्रो इंडस्ट्रीज, ऋषी ॲग्रो फलूस, जिल्हा सांगली. यात मला आता इथं एक स्टेज तुम्हाला सपकिन कसं केलं पाहिजे. तर आता बघा, ह्या प्लॉटमध्ये हे आता पानं आहे तिथं, ही खालचं विरळणी करताना आपण खालचे एक ते पान काढून टाकतो. 1 2 3 4 5 6. आता ह्यात सपकिन करत असताना 5 पानावर सपकिन करायचं आहे. परंतु सपकिन करत असताना ही जी आता स्टेज आहे बघा, ही ह्या स्टेजच्या पानाची साईज पुढे जाऊ द्यायची नाही. असं पानच्या ठिकाणी सपकिन शक्यतो करू नका. ह्या ठिकाणी जर सपकिन केलं तर परफेक्ट तुमचा ही कोंब किंवा ही फूट चांगली फुटून येते. जर तुम्ही ह्याच्यापेक्षा खालच्या स्टेजला केलं असं अशा पानाच्या साईजला, तर मात्र ह्या फुटीचा जोम कमी राहतो आणि ह्याच्या पुढं लहान लहान पिरी पडून मॅच्युरिटी होऊन ह्याला पुढचा शेंडा पाहिजे तसा मिळत नाही. त्यामुळे सपकिन करत असताना प्रत्येक बागायतदाराने ही स्टेज अशी असावी की वेळेत सपकिन करा, लेट करू नका. कारण सपकिन लेट झाल्यास ती फूट निघायला त्रास करते. म्हणून अशा स्टेजला जर सपकिन केलं, खालचं एक पान सोडून द्या, आपण विरळणीत खालचं पान काढतो अडचणीतलं, 1 2 3 4 5 ही योग्य स्टेज अगदी सपकिनची. ही पान इथून असा सपकिन मारा, तुम्हाला इथली फूट एकदम फास्ट आणि चांगली मिळून जाईल. सपकिन केल्यानंतर तुम्ही इथं मग पहिला स्प्रे तुम्ही इथं PGRचा लिओसिनचा टाका. त्याच्याबरोबर झेडपी 2 मिली झिंक आणि फॉस्फरस आहे, रिजन प्लस एकरी 1 डबी 48 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर लिओसिन अर्धा ते पाऊण मिली. अशा प्रमाणात जर स्प्रे घेतला तर PGR लिओसिन मात्र ह्या वेळेला ह्या स्टेजला जास्त घेऊ नका, अर्धा मिलीच घ्या. अर्धा मिलीपेक्षा जास्त घेतला तर पानाचा साईज पण मिळणार नाही. त्यामुळे ह्या स्टेजला अर्धाच मिली सपकिन झाल्या लिओसिनचा घ्या. आणि तदनंतर 2 दिवसांनी बरोबर तुम्ही 6BA ओरिजिनल प्युअर आहे ती 10 PPM म्हणजे 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम. नंतर तुम्ही त्याचं 2 ग्रॅम पण 100 लिटर पाण्याला घेऊ शकता. आणि त्याच्यात तुम्ही मायक्रोकॉम्बी स्प्रे 2 मिली आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 2 ते 3 ग्रॅमनं आणि गरजेनुसार बुरशीनाशक कीटकनाशक त्यात तुम्ही घेऊ शकता. हे जर तुम्ही काम केलं तर 100% आपल्याला हा 2 दिवसांना झाला स्प्रे. पुन्हा त्याच्यानंतर 2 दिवसांनी व्हिजनचं युरॅसिल 100 लिटर पाण्याला 15 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर तुम्ही गर्भधारणेसाठी ऋषी ॲग्रोचं सिल्फ्रूट 2 मिली 100 लिटर पाण्याला 200 मिली आणि त्याच्यात तुम्ही गरजेनुसार एखादं Z78 M45 ॲट्रॉकॉल असा एखादा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. आता सिल्फ्रूटमध्ये काय आहे तर सिल्फ्रूटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, प्रोटीन, सायटोकायनिन्स आहेत. ह्या सगळ्या न्यूट्रिएंट म्हणजे पहिला लिओसिन बरोबर तुम्हाला झेडपी म्हणजे झिंक आणि फॉस्फरस मिळाला, रिजन प्लस म्हणजे नॅनो पोटॅश आहे तो मिळाला तुम्हाला, 6BA बरोबर कॉम्बी मायक्रोकॉम्बी आणि मॅग्नेशियम सल्फेट मिळाला आणि युरॅसिल बरोबर तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन सिल्फ्रूटमधून प्रोटीन मिळालं गर्भधारणेसाठी. सगळ्या न्यूट्रिएंटच्या स्प्रेमधून जातात. रोज रोज स्प्रे घ्यायची गरज नाही. आता आपल्याला डिझेल मिळणं झाले किंवा मिळालं तर कमी प्रमाणात मिळतं. अशा काळात 2 दिवसातनं एकदा स्प्रे घेणे, आपण पुन्हा निवांत राहणे. PGRचा स्प्रे गर्भधारणेसाठी, त्याच्याबरोबर बुरशीनाशक कीटकनाशकाचा यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, ड्रीपला ज्या वेळेला तुम्ही सपकिन करता, सपकिन केल्यानंतर किंवा करायच्या अगोदर 2 दिवस तुम्ही ड्रीपमधून 13-0-45 साधारणपणे एकरी 5 किलो आणि त्याच्यात DSP म्हणजे ड्रीप स्पेशल फॉस्फरस 70 ही एकरी 2 लिटर असा डोस द्या की जेणेकरून ही फॉस्फरस आणि नायट्रोजन आणि पोटॅश जरा ह्या वेळेला जास्त लागतो हाय टेम्परेचरला, तर इथं तुम्हाला सगळ्यात बेस्टपैकी फूट निघून जाईल. त्यामुळे ही डोस तुम्ही केलं तर ही सगळा होईल. आणि ऋषी ॲग्रोच्या एप्रिल छाटणीच्या शेड्यूलचा तुम्हाला तंतोतंत सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा त्याचा वापर करा. तुम्हाला परफेक्ट गर्भधारणा, चांगलं घड मिळतील, साईज बाईज मिळतील. गाडी मॅच्युरिटीसाठी सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन परफेक्ट आपल्या शेड्यूलमध्ये ऋषी ॲग्रोच्या केलेलं आहे. गाडी मॅच्युरिटी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं अवास्तव वाढ होणार नाही, मजुरीचा खर्च कमी होईल असं आपण ते ऋषी ॲग्रोचं शेड्यूल बनवलेलं आहे. थोडाबाळ्या आम्ही कधी करत नाही, तो सुद्धा तुमचा भविष्यातला खर्च वाचणार आहे. आणि काडी पिकणं आणि निकोप घट निघणं या सगळ्यासाठी अन्नद्रव्य, PGR आणि पाणी व्यवस्थापन ऋषी ॲग्रोच्या शेड्यूलमध्ये दिला आहे. तुम्ही 100% त्याचा वापर करा आणि चांगला उत्पादन घेण्यासाठी बाग आपली सज्ज ठेवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.